जालन्याच्या अनेक भागात मुसळधार अवकाळी पाऊस झालाय आणि या पावसामुळे नळविहिरी गावातील शंकर गाडेकर या शेतकऱ्याच्या टरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय। 10 ते 12 दिवसांवर तोडणीला आलेला टरबूज सततच्या पावसामुळे उळमळून पडलाय। यामुळे लाखोंचं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, माझं नाव शंकर भिकाजी गाडेकर। पूर्वी जे अवकाळी पाऊस आला त्या अवकाळी पावसामध्ये हे 8-10 दिवसाला हातातोंडाशी आलेला घास जो आहे त्या टरबूज पिकातून मला जे उत्पन्न मिळणार होतं ते उत्पन्न या अवकाळी पावसाने एकदमच थैमान घातल्यामुळं या टरबूज पिकाचे जे नुकसान दिसून येते ते एकदम फळं अशी सडलेले व ते हार्वेस्टिंगला आलेलं पीक बंद नायनाट झालं तसं या ठिकाणी। खरीप हंगामासाठी शेतकरी आता सज्ज झालेत। येवला तालुक्यात अवकाळी पावसानं विश्रांती दिल्यानंतर सर्वत्र खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय। शेतकरी ट्रॅक्टर तसंच बैलांच्या सहाय्याने आपल्या जमिनी योग्य पद्धतीने तयार करताय। 8 जून रोजी मृग नक्षत्र लागणार आहे। या काळात जर पुरेसा आणि योग्य पाऊस झाला तर खरीप पेरणीला सुरुवात देखील होणार आहे। त्यामुळे बहुसंख्य शेतकरी आता मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। आता आमचा जो आता हे जो अवकाळी पाऊस झालेला आहे याच्यावर आमचे जे पिकं उभे राहणार आहे ते पुढे झाला तर बरं होईल, नाही झाला तर आमचं अवकाळ्याला परिस्थिती अवघड होईल। आता आमचं फणायचं काम चालू आहे, म्हणजे चिरखडीचं व्यवस्थित चालू आहे बा। मनमाड, येवला, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात सलग झालेल्या अवकाळी पावसामुळे यावेळी पाणी शेतात शिरलंय। तुंबलेल्या पाण्याचा फटका इतर पिकांसह काढणीला आलेल्या कोबी, फ्लॉवरला बसला असून शेकडो एकर जमिनीवरचा भाजीपाला सडून खराब झालाय। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊन तो आर्थिक संकटात सापडलाय। त्यातच अद्याप पंचनामे करण्यात न आल्यानं शेतकरी हतबल झालाय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांनी केली आहे। सतत बरसणाऱ्या मे महिन्यातील पावसामुळे जे कोबीचं पीक पाणी साचून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे खराब झालंय आणि त्याला जवळपास 60,000 रुपये खर्च आला होता। त्याच्यापासून 1-1.5 लाख रुपये मिळतील बुवा अशी अपेक्षा होती, पण ते आता काही मिळणार नाही असं एक चित्र दिसतंय आणि सरकारी अधिकारी कुणी आलेले नाही, पंचनामे वगैरे काही झालेले नाही। राज्यभरात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। पावसामुळे 64,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे।